इयत्ता 9वी विषय भूगोल वृष्टी प्रकरणाचा अभ्यास करूयात। मुलांनो, पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला तुम्हाला काही चित्र दिलेली आहेत आणि या चित्रांचं निरीक्षण करायला सांगितलं आहे। प्रत्येक चित्राचे वर्णन करणारे एक वाक्य दिलेले आहे आणि तुम्ही या चित्राचे आणखी काही वाक्यात वर्णन करा असं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर चित्रासोबत प्रत्येकी एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे। या सर्वांचा अभ्यास करूयात। चित्र क्रमांक 1 जे आहे ते गवताचं पातं दाखवलेलं आहे आणि या पात्यावर पाण्याचे थेंब जमलेले दिसत आहेत। पात्यांवर हे थेंब फक्त सकाळीच दिसतात। हिवाळ्यात सकाळी गवतावर किंवा जंगलात चालल्यास आपल्याला आपली पावलं किंवा चप्पल, बूट, कपड्यांचा काही भाग ओला झालेला दिसेल, इतके पाणी तिथे असते। आता प्रश्न पाहूयात। गवताच्या पात्यांवरील हे पाणी कोठून आले असेल? गवताच्या पात्यांवर हे पाणी हवेतील बाष्पामुळे येते। रात्री किंवा पहाटे तापमान कमी झाल्याने गवताची पाती, झाडांची पाने खूप थंड होतात। त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन त्याचे जलकणात रूपांतर होते। सांद्रीभवनाची ही क्रिया प्रत्यक्ष थंड पात्यांवर झाल्याने हे जलकण पात्यांवरच साचतात। पुढील चित्र पहा। या चित्रामध्ये आपल्याला काश्मीर येथे हिवाळ्यात सर्वत्र हिम आढळतो असं सांगितलेलं आहे। मुलांनो, काश्मीर येथे हिवाळ्यात हिम आढळतं ते झाडांवर, इमारती, घरे, रस्ते यांवर सुद्धा पडलेलं असतं। हिमवृष्टीमुळे सर्वत्र हिमाची पांढरी शुभ्र अशी चादर पसरल्यासारखं वाटतं। त्यानंतर खाली एक प्रश्न विचारलाय की आपल्या परिसरात असं हिम का बरं आढळत नाही? तर हवेतील बाष्पाचे हिमकणात रूपांतर होण्यासाठी तापमान गोठणबिंदूच्या खाली जाणे गरजेचे असते, तरच संप्लवनाची क्रिया घडून येते। बाष्पाचे थेट हिमकणात रूपांतर होऊ शकते व हिमवृष्टी होऊ शकते। मात्र आपल्या परिसरात हिवाळ्यात तापमान कमी झाले तरी ते गोठणबिंदूच्या खाली जात नाही। त्यामुळे महाराष्ट्रात म्हणा किंवा आपण जिथे राहतो त्या परिसरात हिमकणांची निर्मितीही होत नाही आणि म्हणून इथे हिमवृष्टीसुद्धा होत नाही। पुढील चित्र पाहूयात। आपल्याकडे साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो असं एक वाक्य दिलेलं आहे। आपल्याकडे पाऊस मोसमी स्वरूपाचा पडतो। भारतात सर्वाधिक पाऊस याच काळात पडतो, म्हणून या काळाला पावसाळ्याचे दिवस असं सुद्धा म्हटलं जातं। त्याखाली प्रश्न विचारलाय, पावसाचे थेंब कसे तयार बरं होत असतील? जेव्हा बाष्पयुक्त हवा ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे किंवा पर्वताला अनुसरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे वर जाते तेव्हा तेथील जास्त उंची व कमी तापमानामुळे सांद्रीभवन क्रिया घडून बाष्पाचे जलकणात रूपांतर होते। हेच जलकण जड होतात व गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पावसाच्या थेंबाच्या स्वरूपात जमिनीवर येतात। पुढील चित्र पाहूयात। लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत असे धुके असते। लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत असे धुके आढळते। या धुक्यामुळे लंडनमध्ये दृश्यमानता कमी झालेली दिसते। अगदी समोरचं सुद्धा अंधुकसं दिसत असतं आणि संपूर्ण लंडन शहराला या धुक्यांनी वेढून घेतलेलं असतं। प्रश्न असा विचारलाय, आपल्याकडे हिवाळ्यात असे धुके दुपारपर्यंत का बरं पडत नाही? हिवाळ्यातील काही दिवस सकाळी आपल्याकडे धुके पडते, मात्र जसजसा दिवस चढत जातो तसतसे तापमान वाढू लागते। तापमान नेहमी आधी भूपृष्ठाजवळ वाढते। या वाढत्या तापमानामुळे सूक्ष्म जलकणांचे परत बाष्पात रूपांतर होते व दुपार होण्यापूर्वीच धुके विरळ होऊन नाहीसे होते। त्यामुळे लंडनप्रमाणे आपल्याकडे दुपारपर्यंत धुके राहत नाही। काही वेळा गारा पडून शेतातील पिके उद्ध्वस्त होतात असं इथे म्हटलेलं आहे। तर गारपिटीमुळे घरे, झाडे, वाहने, विजेचे खांब, वीजवाहक तारा यांचं सुद्धा खूप नुकसान होतं। गारपिटीचा माणसे, गुरे, पक्षी या सर्वांनाच धोका असतो। गारपिटीमुळे शेती, पिके झोडपून मोडून पडतात। त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत असतं। त्यानंतर पुढे प्रश्न विचारलाय की गारा नेहमी का बरं पडत नाहीत? गारांची निर्मिती होण्यासाठी हवेचे जोरदार ऊर्ध्वप्रवाह वाहावे लागतात। शिवाय बाष्पाचे प्रमाणही जास्त असावे लागते। अशी परिस्थिती नेहमीच उद्भवत नाही। त्यामुळे आपल्याकडे गारा नेहमी पडत नाहीत। पृथ्वीचा 70.8%
म्हणजे 71% पर्यंतचा पृष्ठभाग हा जलयुक्त आहे. हे जलसाठे काही ठिकाणी मर्यादित तर काही ठिकाणी मुबलक आहेत. वातावरणातील बाष्प आणि हवामानात होणारे बदल यामुळे पृथ्वीवर विविध जलाविष्कार घडत असतात. दव पडणे, हिमवृष्टी, पाऊस, धुके, गारा हे काही प्रमुख जलविष्कार आहेत. वृष्टीविषयी माहिती घेऊयात. आकाशातून किंवा ढगातून जमिनीकडे पाण्याचा द्रवरूपात किंवा घनरूपात होणारा वर्षाव म्हणजे वृष्टी होय. वृष्टीची विविध रूपं आहेत. दव, दहिवर, हिम, पाऊस, धुके आणि गारा. या पाठामध्ये आपण या वृष्टीच्या विविध रूपांची माहिती घेणार आहोत. इथे आपल्याला वृष्टीची रूपं दिसत आहेत. पाऊस पडतोय, गारा दिसत आहेत, धुकं दिसत आहेत, हिमवर्षाव होत आहे. आपण हिम याविषयी अधिक माहिती घेऊयात. मुलांनो, घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी असं म्हणतात. वातावरणातील हवेचं तापमान जेव्हा गोठणबिंदूखाली जातं तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणात रूपांतर होते. या क्रियेस संप्लवन असं म्हणतात. हवेचे तापमान जेव्हा गोठणबिंदूच्या खाली जाते तेव्हा हवेतील बाष्पाचे संप्लवन क्रियेमुळे थेट हिमकणात रूपांतर होते आणि पाण्याच्या अशा घनरूपी वृष्टीला हिमवृष्टी असं म्हणतात. हिम घनरूपात असते, थरावर थर जमतात. हिम भुसभुशीत व अपारदर्शक असते. हिम वितळल्यावर त्यापासून प्रदेशाला त्या पाणी मिळते. हिमवृष्टी उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात सर्वत्र होते. समशीतोष्ण कटिबंधात समुद्र सपाटीपर्यंत सुद्धा हिमवृष्टी होते. उष्ण कटिबंधात 5000 मीटरपेक्षा जास्त उंचावरील प्रदेशात हिमवृष्टी होत असते. हिमवृष्टीच्या प्रदेशात लोकांना हिमदाह होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. अतिहिमवृष्टीमुळे वाहतूक, संदेशवहन सेवासुद्धा कोलमडत असते. इथे आपल्याला हिमवर्षाव दिसत आहे. इथे आपल्याला पुस्तकामध्ये एक चित्र दिलेलं आहे. गोठलेला जलाशय आणि हिमाच्छादित पर्वतरांगा. हिम आणि बर्फ यात फरक असतो. हिम भुसभुशीत असते व अपारदर्शक असते. हिमांचे थरावर थर साचल्याने दाबामुळे एकसंध, भरीव व पारदर्शक बर्फ बनतो. काही प्रदेशात तापमान गोठणबिंदूच्या खाली गेल्यास जलाशयावर बर्फाचे थर तयार होतात. या बर्फाचा हिमवृष्टीशी संबंध नसतो. गारांविषयी माहिती घेऊयात. भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जोरात वाहतो. या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन घडून येते. त्यापासून गडद रंगाचे ढग तयार होतात. भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे जलकण उंचावर जातात आणि त्या ठिकाणी जलकणांचे घनीभवन होऊन गारांची निर्मिती होत असते. गारा तयार होत असताना त्या वातावरणात सतत वर खाली होत असतात. जास्त उंचीवर या गारावर बर्फांचे थरावर थर जमतात व गार मोठी होत जाते. गारेतील या थरांना समकेंद्री थर म्हणतात. मोठ्या झालेल्या या गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर पडतात. गारांच्या या वृष्टीला गारपीट असं म्हणतात. गारपिटीमुळे पिकांचे खूप नुकसान होते. जीवित व वित्तहानी देखील होते. विषुववृत्तावर गारा पडत नाहीत कारण वातावरणात खूप जास्त उष्णता असते. शीतकटिबंधात गारा पडत नाहीत कारण तेथे हवेचे ऊर्ध्वगामी प्रवाहच नसतात. भारत, आफ्रिका, आग्नेय आशिया अशा उष्णकटिबंधातील प्रदेशात उन्हाळ्यात गारा पडतात. मुलांनो, चला पाऊस पाडून पाहूयात. एक प्रयोग करूयात. त्यासाठी साहित्य पहा. धातूचे झाकण असलेली काचेची बरणी, खिळा, हातोडी, गरम पाणी, बर्फाचे खडे आणि मुठभर खडे मीठ. आपण धातूचे झाकण असलेली एक काचेची बरणी घेतलेली आहे. या बरणीचे झाकण बाजूला काढून घेतले आणि या झाकणाच्या वरच्या बाजूस खिळा व हातोडीच्या साहाय्याने टोचे पाडले. टोचे पाडताना झाकणाला छिद्र पडणार नाही याची काळजी घेतली. बरणीत 1/3 पाणी, वाफाळलेले पाणी भरलेले आहे. आता काचेच्या बरणीवर टोचे पाडलेले झाकण घट्ट बसवण्यात आलेले आहे. बरणीतील पाण्याची वाफ बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्यायची. बरणीच्या झाकणावर बर्फाचे खडे तुकडे
मुठभर खडे मीठ व थोडेसे पाणी टाकलेले आहे आणि आता आपण या बरणीचं निरीक्षण करायचं आहे. बरणीतील गरम पाण्याची वाफ हलकी असल्यामुळे ऊर्ध्वगामी दिशेने जाते. ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने जाते. बरणीला धातूचे झाकण घट्ट बसवल्याने पाण्याची वाफ बरणीच्या बाहेर जात नाही. बरणीच्या झाकणावर बर्फ ठेवल्यामुळे पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होते. परिणामी वाफेतून तयार झालेले जलकण झाकणाच्या आतील बाजूस जमा होतात. धातूच्या झाकणावर केलेल्या टोचामुळे हे जलकण तेथे एकत्र येऊन थेंबाच्या रूपात खाली पडतात. पर्जन्यवृष्टीच्या वेळीसुद्धा अशाच प्रकारची क्रिया वातावरणात घडत असते. उदाहरणार्थ पहा, हा आपण समुद्र आहे असं समजूयात. या समुद्राच्या पाण्याला उष्णतेमुळे वाफ होते आणि ही वाफ वर जायला लागते. ऊर्ध्वगामी दिशेने तिचा प्रवास सुरू होतो. उंचावर हवेचं तापमान कमी असतं म्हणून या वाफेचं सांद्रीभवन होतं. ढग तयार होतात आणि जलकण जड होतात आणि जलकण जड झाले की पाऊस पडू लागतो. आपण आता या पावसाचे प्रकार पाहूयात. पावसाचे 3 प्रकार होतात: आरोह किंवा अभिसरण पाऊस, प्रतिरोध पाऊस, आवर्त पाऊस. अभिसरण किंवा आरोह पावसाविषयी माहिती घेऊयात. जास्त तापमान, त्यामुळे जास्त बाष्पीभवन झालेली हवा हलकी होते आणि ती वर जाते. उंचावर या हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते. शिवाय उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून आरोह पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात आरोह पाऊस पडतो. बहुधा रोज दुपारनंतर तिथे हा पाऊस पडतो. या पावसात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होतो. दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचे खोरे व आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे यांच्या विषुववृत्तीय भागात या प्रकारचा पाऊस पडतो. हा स्थानिक पाऊस असून या प्रकारच्या पावसाचे पृथ्वीवरील क्षेत्र फारच मर्यादित आहे. या प्रकारच्या पावसाची निश्चितता जास्त असते. पुढील पर्जन्याचा प्रकार पाहूयात. प्रतिरोध पर्जन्य. जलाशय किंवा समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे पर्वतरांगांना अडवतात. त्यामुळे हे वारे पर्वताला अनुसरून वर जातात. आपल्याला इथे दिसेल. तेथे उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते आणि प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य इथे पडतो. पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळे प्रतिरोध पाऊस पडतो. पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पाऊस पडतो. पर्वताच्या विरुद्ध बाजूस पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. मोसमी वाऱ्यांपासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे. प्रतिरोध पावसाची निश्चितता कमी असते. त्यामुळे या पर्जन्यामुळे कधी अतिवृष्टी होते, पूर येतो, तर कधी अवर्षण अशी आपत्ती उद्भवत असते. जगात सर्वात जास्त भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. इथे आपल्याला महाराष्ट्राच्या भूप्रदेशाचा आडवा छेद आणि पर्जन्य स्थिती याविषयीची माहिती दिलेली आहे. ती आपण पाहूयात. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रावरून महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे वाहतात. हे वारे सह्याद्री पर्वतरांगांना अडतात आणि ते वरवर जाऊ लागतात. इथे आपल्याला दिसत आहेत वारे सह्याद्री पर्वतमाथ्याजवळ व वर गेल्यावर सांद्रीभवन क्रिया होते व त्यामुळे कोकण व सह्याद्रीच्या पश्चिमेस व पर्वतमाथ्यावर भरपूर पाऊस पडतो. आपल्याला इथे भरपूर पर्जन्य पडताना दिसेल पहा. हे वारे सह्याद्री रांगा ओलांडून महाराष्ट्र पठाराकडे जेव्हा जाऊ लागतात तेव्हा ते वारे कोरडे असल्याने त्यांची बाष्पधारण क्षमता वाढते. म्हणजेच हे कोरडे किंवा कमी बाष्पयुक्त ढग असल्याने सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. थोडक्यात महाराष्ट्रात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश हा सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली व सोलापूर या जिल्ह्यांचा काही भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो. पुढील पर्जन्य प्रकार पाहूयात. आवर्त पर्जन्य. हवेचा दाब खूप कमी असल्यास किंवा कमी झाल्यास तेथे आसपासच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून चक्राकार गतीने हवा येते व त्यातून आवर्त बनते. चक्राकार गतीमुळे हवा वर जाऊ लागते. ही हवा उंचावर गेल्यावर कमी तापमानामुळे सांद्रीभवन होते व आवर्ताचा पाऊस पडतो. आवर्त ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतो.
समशीतोष्ण कटिबंधात आवर्ताचा पाऊस जास्त प्रमाणात पडतो, तसेच त्याचे क्षेत्रही विस्तीर्ण असते. उष्ण कटिबंधातील आवर्ताचे क्षेत्र मर्यादित असते, परंतु तो पाऊस वादळी स्वरूपाचा असतो. आवर्त पर्जन्याची निश्चितता कमी असते, त्यामुळे या पर्जन्यामुळे काही वेळेस अतिवृष्टी, पूर तर काही वेळेस अवर्षण अशा आपत्ती उद्भवतात. आपल्याला इथे जागतिक पर्जन्याचं वितरण दाखवण्यात आलेलं आहे आणि आपण त्याविषयीची अधिक माहिती घेऊयात. पावसाचे जागतिक वितरण असमान आहे. आपल्याला जो नकाशा दिलेला आहे, या नकाशामध्ये सर्वप्रथम आपण सूची पाहूयात. सूचीमध्ये वार्षिक सरासरी पर्जन्य मिलीमीटरमध्ये असल्याचं दिसेल तुम्हाला. 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य असणारा रंग डार्क निळा, 500 ते 1000 मिलीमीटर पर्जन्य असणारा रंग त्याहून फेंट आहे आणि 500 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्य असणारा रंग आणखी फेंट दिसत आहे. याच्या आधारे आपल्याला या नकाशाचं निरीक्षण आणि वाचन करायला जमेल. सर्वसाधारणपणे उष्ण कटिबंधात पावसाचे प्रमाण अधिक आहे. इथे आपल्याला उष्ण कटिबंध दिसेल 0° विषुववृत्तावर. मात्र स्थानिक परिस्थितीनुसार इतर भागात, विशेषतः किनारपट्टीच्या भागात आणि व्यापारी वाऱ्यांच्या टापूत सुद्धा जास्त पाऊस पडताना आपल्याला दिसेल. किनारपट्टीचा भाग आहे हा. या किनारपट्टीच्या भागात सुद्धा पर्जन्य मोठ्या प्रमाणात पडत आहे. जगात जास्त, मध्यम आणि कमी पावसाचे प्रदेश आहेत. जास्त पावसाचे प्रदेश, विषुववृत्तीय प्रदेश, या ठिकाणी आपल्याला जास्त पाऊस दिसेल. वायव्य युरोप, ऑस्ट्रेलियाची पूर्व किनारपट्टी, अमेरिकेचा पूर्व आणि पश्चिम किनारा या ठिकाणी आपल्याला जास्त पाऊस पडताना दिसेल. आपण इथे नकाशामध्ये पाहूयात. मध्यम पावसाचे प्रदेश, जास्त पर्जन्याच्या प्रदेशालगतचे प्रदेश, किनारपट्टीचे प्रदेश येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसेल. कमी पावसाचे प्रदेश, ध्रुवीय प्रदेश, वाळवंटी प्रदेश, खंडांचे खंडांतर्गत भाग येथे कमी पाऊस पडतो. या व्यतिरिक्त पर्जन्य वितरणाची अन्य वैशिष्ट्ये सुद्धा आढळून येतात. भारतीय द्वीपकल्पाचा मध्यभाग हा दोन्हीकडच्या किनारपट्ट्यांपासून दूर, आत आणि खंडांतर्गत असल्याने तेथे कमी पाऊस पडतो. तर आफ्रिकेच्या पूर्व भागात पर्वतीय प्रदेश आपल्याला आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा तेथील तापमान तुलनेने कमी असल्याने विषुववृत्तीय भागात जशी अभिसरणाची क्रिया घडून येते तशी क्रिया येथे घडून येत नाही. त्यामुळे विषुववृत्ताजवळ असून देखील आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात पाऊस कमी पडतो. युरोप खंडाच्या पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते आपल्याला इथे दिसेल, कारण तो भाग पर्वतीय प्रदेशाच्या पूर्वेकडे आहे. तसेच तो प्रदेश अटलांटिक महासागरापासून आत दूर असल्याने बाष्पयुक्त वारे तेथे पोहोचू शकत नाही. ऑस्ट्रेलिया खंड दक्षिण गोलार्धात असून ऑस्ट्रेलियाची पूर्व किनारपट्टी व्यापारी वाऱ्यांच्या टापूत येते. व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर गोलार्धातील भूभागांच्या पश्चिम किनाऱ्यावर जरा जास्त पाऊस पडतो. त्याचप्रमाणे पाऊस दक्षिण गोलार्धात असल्याने ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर सुद्धा होतो. आपण आता पर्जन्यमापकाविषयी माहिती घेऊयात. इथे आपल्याला पर्जन्यमापकाचं चित्र दिसत आहे. ही मोजमापी आहे, मोजपात्र म्हणतात याला. त्यानंतर इथे आपल्याला पर्जन्यमापक दिसत आहे. पाऊस मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यास पर्जन्यमापक म्हणतात. या उपकरणात नरसाळे, बाटली व मोजपात्र असते. पर्जन्यमापक उघड्यावर 30 सेंटीमीटर उंचीच्या चौथऱ्यावर ठेवतात. जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाची दर 3 तासांनी मोजणी केली जाते. 1 मिलीमीटर पाऊस याचा अर्थ पावसाचे पाणी जमिनीत न मुरता व बाष्पीभवनाने नाहीसे न होता सपाट पृष्ठभागावर साचले तर त्याची उंची 1 मिलीमीटर होते. 1 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जर असा 1 मिलीमीटर पाऊस झाला आणि ते पाणी गोळा केले तर त्यापासून एकूण 10 लाख लिटर पाणी गोळा होईल. पर्जन्यमापकाप्रमाणे हिमवर्षासुद्धा मोजतात. 120 मिलीमीटर बर्फाचा थर असेल तर तो 10 मिलीमीटर पर्जन्या इतका असतो. भूपृष्ठाजवळ सांद्रीभवनाची क्रिया घडून आल्यास धुके, दव व दहिवर पाहायला मिळते. दहिवराविषयी माहिती घेऊयात. हवेचे तापमान गोठणबिंदूच्या खाली गेल्यास जमिनीलगतच्या बाष्पाचे संप्लवन क्रियेमुळे हिमकणात रूपांतर होते. तसेच पृष्ठभागावर साचलेले दवसुद्धा गोठते. भूपृष्ठाजवळच्या या हिमकणास व गोठलेल्या दवास दहिवर असं म्हणतात.
धुक्यांविषयी माहिती घेऊयात. भूपृष्ठालगत सांद्रीभवनाची क्रिया घडून बाष्पाचे सूक्ष्म जलकणात रूपांतर होते. हे सूक्ष्म जलकण हवेत तरंगतात. या सूक्ष्म जलकणांची घनता वाढल्यास धुके तयार होते. दव-विषयी माहिती घेऊयात. बाष्पयुक्त हवेचा अतिथंड वस्तूंशी संपर्क आल्यास सांद्रीभवन क्रिया घडून थंड वस्तूंच्या पृष्ठभागावर जलबिंदू चिकटतात, जमतात. पाण्याच्या या थेंबांना दव असे म्हणतात. आपण वृष्टीचे परिणाम पाहूयात. वृष्टीमुळे पृथ्वीवर सर्वत्र जल उपलब्ध होते. म्हणजेच वृष्टी हा पृथ्वीवर पाण्याचा एकमेव स्रोत आहे. अतिवृष्टीमुळे पूर, महापूर येतात. म्हणजे ओला दुष्काळ पडतो. त्यामुळे जीवित व वित्तहानी होते. कमी वृष्टीमुळे अवर्षण म्हणजे कोरड्या दुष्काळाची स्थिती उद्भवते. अतिवृष्टी किंवा कमी वृष्टीमुळे अन्नधान्याची कमतरता जाणवते. शेतकऱ्यांची स्थिती हालाकीची होते. अन्नधान्याची आयात करावी लागते आणि या सर्वांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान असल्याने ती पर्यायाने पावसावर अवलंबून आहे. भारतातील पाऊस अनियमित आहे. अतिशय दाट धुके पडल्यास समोरचे काहीही दिसत नाही आणि त्यामुळे लोहमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक यांवर सुद्धा परिणाम होतो. धुक्यामुळे अपघातसुद्धा होतात. दहिवर आणि धुक्यामुळे पिकांचे नुकसान होते. तसेच दव व धुक्यामुळे रोगराई पसरते. मात्र काही पिकांसाठी दव उपयुक्त ठरते. आम्ल पाऊस. आम्लासह पडणारा पाऊस म्हणजे आम्ल पाऊस किंवा आम्लवर्षा होय. प्रदूषणामुळे हवेतील विषारी वायूंची बाष्पाशी रासायनिक क्रिया होऊन नायट्रिक किंवा सल्फ्युरिक यांसारखी आम्ले तयार होतात. ही आम्ले पावसाच्या पाण्यात विरघळून आम्लवर्षेच्या स्वरूपात खाली पडतात. आम्ल पाऊस सजीव व निर्जीव यांच्यासाठी अतिशय हानिकारक असतो. या आम्लपर्जन्याचे दुष्परिणाम पाहूयात. आम्लपर्जन्यामुळे जलप्रदूषण होते. प्रदूषित जलाशयातील मासे व इतर जलचरांचा मृत्यू होतो. आम्लवर्षेमुळे झाडांची पाने करपटतात, जळतात व पुढे गळून पडतात व प्रसंगी झाडेसुद्धा मरतात. पशुपक्ष्यांनाही आम्लवर्षेमुळे हानी पोहोचते. आम्लवर्षेमुळे मृदेतील सूक्ष्मजीव मरतात. मृदा आम्लधर्मी होते व सुपीकता कमी होते. आम्लवर्षेमुळे इमारती, लोखंडी पूल, वाहतूक मार्ग व शहरात उभारलेले विविध पुतळे यांवर रासायनिक प्रक्रिया होऊन या सर्वांचे अतोनात नुकसान होत असते.